नमस्कार, मी अपर्णा चव्हाण कलापुरी संस्थेमार्फत बोलते. 2025 जून प्राडाचा जो इन्सिडेंट झाला त्याच्यानंतर कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापुरी चप्पल बनवणारे कारागीर ह्यांना कुठंही क्रेडिट न देता प्राडानी जे मिलानच्या फॅशन शोला त्यांच्या कोल्हापुरी चप्पल जे लॉन्च केले त्याच्यानंतर हा जो बॅकलॅश आपल्याला अनुभवायला मिळाला तो कारागिरांना कुठल्याही प्रकारचं क्रेडिट न देता त्यांनी जो केला त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की हे जे आपण इतके वर्ष ही जी कला जोपासतोय तर ह्या कलेचं नाव कुठेतरी जगभरात गेलं पाहिजे. आणि त्याच दरम्यान VML ही एजन्सी मुंबईहून त्यांच्याशी आमचा संवाद आम्ही त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या संकल्पनेतून आणि आमच्या संकल्पनेतून एक कॉफी टेबल बुक करावी अशी संकल्पना आली आणि त्यांचे इंटरनॅशनल लेवलच्या फोटोग्राफर आणि त्यांची टीम ही आपल्या कोल्हापूरच्या भागात येऊन चप्पल करणारी पूर्ण प्रोसेस त्यांनी शूट केली. त्याच्यानंतर त्याच्या मागचे हात जे आहेत म्हणजे कारागीर जे आहेत त्यांना त्यांचे फोटोग्राफ्स आणि हे सगळं शूट केलं. त्याच्यानंतर तिथे मुंबईत असताना बरेचसे म्हणजे त्याच्यावर काय राईटअप लिहिला पाहिजे त्याची जे हिस्ट्री आहे कोल्हापुरी चप्पलची असेल कारागिरांची असेल किंवा कोल्हापूरची हिस्ट्री असेल ती कशी मांडता येईल म्हणजे ह्या पुस्तकाचे जवळपास 50 आयटरेशन झाले असतील म्हणजे 50 वेळा ते पुस्तक अपडेट होऊन त्याच्यानंतर हे द कोल्हापुरी हे पुस्तक आपण लॉन्च केलं. त्याची पहिली प्रत जी आहे त्या प्रतीची जी शिवण होती ती ओरिजिनल कोल्हापुरी चप्पलच्या ज्या वेण्या आपण आपल्या महिला ज्या घालतात त्या चप्पलच्या वेण्यांपासून ती प्रत निर्माण केली म्हणजे त्याचं बाइंडिंग आहे ते वेण्यांपासून केलं आपण आणि ती पहिली प्रत आपण प्राडाला नमस्कार प्राडा ह्या त्या पहिल्या पेजच्या अनुषंगाने आपण ती पाठवली. दुर्दैवाने ती प्रत पोचली आम्ही त्याचा ट्रॅकिंग वगैरे केला पण त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा एक्नॉलेजमेंट किंवा काय आपल्याला आलेलं नाही. पण त्याच्यानंतर प्राडाची मला वाटते टीम आली आपल्या इथे दोनदा. नक्कीच कलापुरीमध्ये ती नाही आली पण बाकीच्या बऱ्याचशा वर्कशॉप्सला ती आली आणि लिडकॉमच्या माध्यमातून कारागिरांना काम मिळालं मोठी ऑर्डरही मिळाली आणि ती मला वाटते सक्सेसफुली डिलिव्हर पण झाली. आता ते प्रोडक्ट्स लाईव्ह पण झालेले आहेत. ह्यातून एक गोष्ट जी चांगली झाली ती कोल्हापुरी चप्पलचं नाव ऑलरेडी जगविख्यात होतच पण ते अजून 4 लोकांपर्यंत पोहोचलं आणि द कोल्हापुरीच्या मार्फत आम्ही जे करायचा प्रयत्न केला तर हे कोल्हापुरी चप्पलचं नाव अजून कसं उंचावता येईल त्या अनुषंगाने आम्ही जेवढे पण इंटरनॅशनल अवॉर्ड्स होते त्याला ह्या बुकचं नॉमिनेशन पाठवलं. आणि मला सांगायला फार आवडेल की ह्या क्युरियस म्हणून जे इंटरनॅशनल अवॉर्ड्स आहेत जे मागच्या शनिवारी मुंबई येथे पार पडले तिथं या कोल्हापुरीला 11 अवॉर्ड्स मिळाले. त्यातलं त्यांचं टॉपमोस्ट द ब्लॅक एलिफंट म्हणून जे आहे तेही मिळालं. त्याच्या व्यतिरिक्त द क्लिओ अवॉर्ड हे इंटरनॅशनल US अवॉर्ड आहे त्याच्यात त्याला 3 ब्रॉन्झ अवॉर्ड्स मिळाले. DNAD म्हणजे ऑस्कर समजलं जातं ऍडव्हर्टायझिंगच्या फील्डमध्ये तेही त्याच्यात मला वाटतं वूड पेन्सिल मिळाली ह्या आपल्या पुस्तकाला. आणि बाकीचे ही ॲबीज किंवा वनशो असे बरेचसे इंटरनॅशनल अवॉर्ड्स ह्या पुस्तकाला आपल्या मिळालेले आहेत. आता कलापुरी संस्थेमार्फत आम्ही हे जे कारागीर आहेत मग त्यात कोल्हापुरी चप्पल आहे त्यातली दुसरी कला आहे ज्वेलरी म्हणजे पारंपरिक दागिने मग ठुशी असेल किंवा साज असेल हे दागिने आपले हुपरी भागात बनवले जातात. तिथंही आमचं कलापुरी मार्फत काम चालतंय. तर तिथं आपलं एक वर्कशॉप आहे जिथं फक्त महिला काम करतात आणि त्याच्याबरोबरच मिरज सोनी येथे आपलं 3रं वर्कशॉप आहे जिथं आपण हँडमेड बास्केट्सचं काम करतो आणि तिथं जवळपास 150 महिला आता ते बास्केट्सचं काम करतात. आणि ह्या महिलांनी बनवलेले जे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे त्यांना रॉ मटेरियल देणे किंवा त्यांना टूल्स देणे त्यांना ऍडव्हान्स ट्रेनिंग देणे हे सगळं आपण संस्थेमार्फत करतो आणि त्यांनी बनवलेल्या वस्तू आपण कलापुरी प्रायव्हेट लिमिटेडच्या मार्फत ऑनलाईनद्वारे म्हणजे मेजर विक्रीचा आपला जो हे आहे तो आपण ऑनलाईनद्वारे विक्री करतो जेणेकरून महिलांना घर बसल्या काम मिळेल आणि ते काम 12 महिने मिळेल. धन्यवाद.